नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या करंटच्या लेक्चरमध्ये आपण जे युद्ध सुरू आहे सध्या USA, इराण आणि इस्रायल यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण हे युद्ध एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचं की हे युद्ध का सुरू झालेलं आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. हे युद्धची माहिती घेत असताना असं काही नाही की हे फक्त MPSCचे विद्यार्थी किंवा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणालाही जगाबद्दल थोडीफार माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आपण ह्या लेक्चरमधनं माहिती घेऊ शकता की युद्धाला नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि काय कारण घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इराण, इस्रायल आणि USA यांच्यामध्ये संघर्ष पेटलेला. तर आपण आता सुरुवात करूया लेक्चरला. युद्धाची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला सर्वात पहिले बघावं लागेल की पहिल्या महायुद्ध मध्ये झालेल्या घटना हे आजच्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या आहेत. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये पहिलं महायुद्ध म्हणजे आजच्या युद्धाची सुरुवात होते पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीपासून. आपल्याला माहिती आहे पहिले महायुद्ध घडलं होतं 1914 ते 1918 दरम्यान. त्यामध्ये दोन गट एकमेकांविरुद्ध लढत होते. त्यातला पहिला गट होता इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया यांचा एक गट होता आणि त्यांच्या विरुद्ध होते जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ऑटोमन साम्राज्य. ऑटोमन साम्राज्य म्हणजे मिडल ईस्ट मधलं एक मोठं साम्राज्य होतं. त्याने जवळपास 600 वर्ष त्या प्रांतावरती राज्य केलं. आजचा आपण जो तुर्की म्हणतो तो तुर्की त्याचा एक छोटासा भाग आहे आणि बऱ्यापैकी आजचं जे मिडल ईस्ट आहे ते पूर्ण म्हणजे ऑटोमन साम्राज्य होतं. आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया यांचा विजय झाला आणि जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ऑटोमन साम्राज्य यांचा पराभव झालेला आहे. या पराभव झाल्यामुळे काय झालं की काही लोकांवरती यांनी हे जे ऑटोमन साम्राज्य होतं त्याचं विभाजन केलं इंग्लंड आणि फ्रान्स यांनी आपल्यामध्ये. त्यांनी हा प्रदेश ऑटोमन साम्राज्याचा प्रदेश आपापल्यामध्ये वाटून घेतला, कोणी इंग्रज आणि फ्रान्स यांनी. आणि हीच पार्श्वभूमी ठरली की त्यामुळे इराण मधला संघर्ष किंवा इस्रायलच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेली आहे. आपण बघूया पुढे काय झालेलं. आपण बघू शकता की पहिले महायुद्ध सुरू झालं 1914 ते 1918 दरम्यान. दोन गट आहे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया. ती कोणाविरुद्ध लढत आहे? जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ऑटोमन साम्राज्य यांच्या विरुद्ध. आपल्याला ब्रिटिशांची एक नीती माहिती आहे जी त्यांनी भारतात पण वापरली. ती कोणती होती? फोडा आणि राज्य करा अशी. म्हणजे ब्रिटिश सरकार प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांचं साम्राज्य आहे तिथे प्रयत्न करत आहे की आपल्याला असं कुठली तरी वस्तू एखादी अशी घटना भेटावी त्याच्यामुळे आपण काय होईल की साम्राज्यामध्ये फूट पाडून आणि आपलं राज्य तिथे वाढवू शकतो. तसाच प्रकार त्यांनी जर्मनीमध्ये केला. जर्मनीमध्ये यहुदी लोक एक चळवळ चालत होते. यहुदी लोक चळवळ चालवत आहे कुठे? जर्मनीमध्ये. त्या यहुदी लोकांना इंग्लंडने पुढाकार घेतला किंवा त्यांना सपोर्ट केला की तुम्ही ही चळवळ चालवा पुढे जर्मनीमध्ये. त्याच्याने काय होईल, तुम्ही जर ही चळवळ चालवली तर पहिल्या महायुद्धात जिंकल्यानंतर आम्ही तुमचा एक स्वतंत्र देश बनवू अशी ती त्यांना आश्वासन देतात. कोणाला देत आहे? यहुदी लोकांना. कोण देत आहे? इंग्लंड. म्हणजे पहिल्या महायुद्धात जर्मनीला हरवण्यासाठी त्यांनी यहुदी लोकांना सपोर्ट केला, जे यहुदी लोक जर्मनीमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी एक घोषणापत्र डिक्लेअर केलं, त्याचं नाव आहे बाल्फोर घोषणापत्र. बाल्फोर घोषणापत्र येतं 1917 साली. आणि ह्या घोषणापत्रामध्ये इंग्लंड काय घोषित करतं की फिलिस्तीन म्हणजे आजचा जो पॅलेस्टीन म्हणतो आपण त्याला, तेथे आम्ही यहुदी लोकांचा स्वतंत्र देश बनवून देऊ असं कोण सांगतंय? इंग्लंड. कधी? पहिलं महायुद्ध जर आम्ही जिंकलो तर आम्ही फिलिस्तीनमध्ये यहुदी लोकांसाठी स्वतंत्र जागा देऊन तिथे त्यांचा स्वतंत्र देश बनवून देऊ अशी घोषणा कोणी केली? इंग्लंडने केली. साहजिकच आहे यहुदी लोकांना याच्याबद्दल आश्वस्त झाले आणि त्यांनी जर्मनीमध्ये इंग्लंडला मदत केली पहिल्या महायुद्धात. त्यामुळे जर्मनीचा हा पहिल्या महायुद्धामध्ये पराभव होऊन जाईल आणि त्यानंतर काय होईल, मग यहुदी लोकांनी पॅलेस्टीनमध्ये येण्यास सुरुवात केली. म्हणजे हळूहळू पूर्ण जगातले जे यहुदी लोक होते ते पॅलेस्टीनमध्ये येऊन राहायला सुरुवात करताय. का बरं? कारण त्यांना इंग्लंडने आश्वासन केलं आहे की आम्ही तुमचा स्वतंत्र देश बनवणार आहे. कुठे? पॅलेस्टीनमध्ये. ही परिस्थिती आहे पॅलेस्टीनची. हा पॅलेस्टीन देश आहे आणि पॅलेस्टीन देश हा पूर्णपणे मुस्लिम बहुल कंट्री होता त्यावेळेस. पण इंग्रजांनी आश्वासन दिल्यामुळे जगभरातले यहुदी लोक 1920 पासून जवळपास 1940 पर्यंत ह्या ठिकाणी येऊन म्हणजे ह्या पॅलेस्टिनीमध्ये येऊन छोट्या छोट्या वसाहतीत राहायला सुरुवात केली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा दुसरं महायुद्ध होतं
तेव्हा हिटलर हा या यहुदी लोकांवरती अत्याचार करतो. त्याला कारण तीच असतं की जेव्हा त्यांची चौकशी भरते तेव्हा त्यांना समजतं की यहुदी लोकांनी पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मदत केली होती. त्याच्यामुळे घाबरून पण पॅलेस्टीनमध्ये यहुदी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येऊन राहत आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये परत जर्मनीचा पराभव होतो आणि त्यानंतर इस्रायल नावाचा एक स्वतंत्र देश तयार करतो. कोण? संयुक्त राष्ट्र. म्हणजे संयुक्त राष्ट्राद्वारे 14 मे 1948 ला इस्रायल या स्वतंत्र देशाची स्थापना होते. म्हणजे विचार करा मित्रांनो, पॅलेस्टीन देश हा आहे मुस्लिम, तिथे बाहेरनं लोक आले आणि तिथे एक स्वतंत्र देश बनवला. त्यांच्या देशामध्ये त्याचं नाव होतं इस्रायल. तुम्ही म्हणाल हे असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. आपल्याकडे पण इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश बनवूनच गेले आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल. तशाच पद्धतीने त्यांनी पॅलेस्टीनमध्ये इस्रायल नावाचा स्वतंत्र देश बनवला 1948 मध्ये. मग तेव्हा जेव्हा वोटिंग झाली की ह्या देशाला मान्यता द्यायची की नाही, तर त्या देशाला इराणने मान्यता दिली नाही. म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये जेव्हा वोटिंग होतं की इस्रायलला मान्यता द्यायची का नाही, तो इराण इस्रायलच्या विरोधात मतदान करतो. इव्हन भारताने सुद्धा पॅलेस्तीन हा मुस्लिमांचा देश असून किंवा तिथल्या नेटिव्ह लोकांचा देश असून इस्रायलच्या स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊ नका असं वोटिंग केलं होतं 1948 मध्ये. त्यामुळे साहजिकच आहे इराण आणि इस्रायल एकमेकांच्या विरोधात जातील आणि एक संघर्षाची एक सुरुवात तिथनं होते. तुम्ही बघू शकता, हा आहे इस्रायल, हा पॅलेस्टीन होता सुरुवातीला, आता हा बऱ्यापैकी कब्जा कोणाचा आहे? इस्रायलचा. आणि ही गाझा पट्टी आहे, इथं आता फक्त पॅलेस्टीन लोक राहत आहे. म्हणजे ज्यांचा देश होता त्यांच्याच देशावरती कोण राहत आहे आता? इस्रायल लोक. जे नेटिव्ह लोक आहेत त्यांना एक छोटा भाग देऊन टाकलेला. त्यानंतर काय होतंय, इराणमध्ये आपण बघतोय की इराणने इस्रायलला मान्यता दिलेली नाहीये आणि इराणमध्ये एक लोकशाही सरकार आहे. कोणाचं आहे? मोहम्मद मोसादेग. हे कसं सरकार आहे? लोकशाहीचं सरकार आहे. आणि ह्या सरकारचे जे प्रमुख आहे मोहम्मद मोसादेग, ते एक निर्णय घेतात की सगळे जे तेल उद्योग आहे त्याचं काय करून टाकता? राष्ट्रीयकरण करून टाकते. हे आहे मोहम्मद मोसादेग, जे इराणचे लोकशाही सरकारचे नेते होते. त्यांनी काय केलं? तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण करून घेतलं इराणमध्ये. त्यामुळे साहजिकच तेल उद्योगावरती अवलंबून असलेले USA आणि इंग्लंड हे नाराज होते आणि हे काय करतील? हे मोहम्मद मोसादेग यांचा सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानुसार क्रांती घडून आणतील आणि हे सरकार उलथून कोणाचं सरकार आणतील? ते मोहम्मद शहा रजा पहलवी, म्हणजे लोकशाही सरकार उलटून लावतील. कोण? USA आणि इंग्लंड यांच्या संघटना, म्हणजे CIA आणि इंग्लंड. आणि कोणाचं सरकार आणता येते? शहा रजा पहलवी यांचं सरकार पुढे इराणमध्ये. आणि हे सरकार पूर्णपणे अमेरिके धार्जिने असणारे, म्हणजे इराणमध्ये पाश्चात्तीकरणाला सुरुवात कधी होणार आहे? ज्या टायमिंगला मोहम्मद शहा रजा पहलवी यांचं जेव्हा सरकार येईल, इराणमध्ये पूर्णपणे पाश्चात्तीकरण होईल. म्हणजे मिडल ईस्टच्या प्रदेशामध्ये एखादा पाश्चात्य देश किंवा पाश्चिमात्य देश असल्यासारखी परिस्थिती इराणमध्ये तयार होते. साहजिकच आहे इराणचे जे कट्टरपंथीय लोक आहेत ते ह्या गोष्टीला मान्य करणार नाही आणि त्यामुळे काय होतं? पुढे भविष्यामध्ये 1979 साली इस्लाममध्ये एक क्रांती घडते, ही इस्लामिक क्रांती होते आणि शहा रजा पहलवी यांचं सरकार जाऊन एक गणतंत्र, प्रजासत्ताक गणतंत्र, म्हणजे मुस्लिम प्रजासत्ताक गणतंत्राची स्थापना होईल इराणमध्ये आणि ही कट्टर सरकार इराणमध्ये स्थापन होईल. ही सत्ता उलटून लावण्यामध्ये दोन व्यक्ती खूप महत्वाचे आहेत. त्यातले पहिले आहे राहतुल्ला खामोनी. हे कोण आहे? ज्यांनी इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवून आणली ते कोण आहे? राहतुल्ला खामोनी. आणि दुसरे आहेत त्यांचे शिष्य अयातुल्ला अली खामोनी, ज्यांचं आत्ताच निधन झालं अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये. म्हणजे हे दोन व्यक्ती आहेत जे ही महत्वाची इस्लामिक क्रांती घडवून आणतील. त्यातले पहिले आहे राहतुल्ला खामोनी. हे जवळपास 1979 ते 1989 पर्यंत सत्तेत राहतील. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली खामोनी 1989 पासून आतापर्यंत, म्हणजे 2025-26 पर्यंत हे सत्तेत होते.
आणि तुम्हाला माहिती आहे की हे कट्टर इस्लामिक राज्य असल्यामुळे इथे ज्या पाश्चिमात्य संस्कृतीची सुरुवात झाली होती शहाराजा पहलवीच्या काळात ती समाप्त होते आणि हळूहळू इस्लामिक कंट्रीजच्या दिशेने इराण मार्गक्रमण करतोय. म्हणजे बुरखा वगैरे गोष्टी यांच्या काळात सुरू होतात. भविष्यात काय घडतंय मित्रांनो, दुसरी गोष्ट एक घटना घडते की हे जे आहे एक कट्टर सरकार आहे, त्याच्यामुळे एक दूतावासाचं प्रकरण घडणार आहे, अमेरिकी दूतावास. म्हणजे इथले जे कट्टर स्टुडंट्स आहेत ते अमेरिकी दूतावासावरती हल्ला करतील आणि तिथल्या अमेरिकी लोकांना ते बंधक ठेवतील. त्यामुळे काय आहे, अमेरिका हळूहळू यांच्या अगेन्स्ट जाणार आहे आणि यांच्यावरती सँक्शन्स लावायला सुरुवात करणार आहे किंवा यांच्या अगेन्स्ट आर्थिक निर्बंध लावायला सुरुवात करेल. त्यानंतर 1980 ते 87 यांचं इराक सोबत म्हणजे सद्दाम हुसेन सोबत यांचं युद्ध होतंय इराणचं. त्यामुळे यांची इकॉनॉमिक आहे ती बऱ्यापैकी नष्ट होण्याच्या मार्गावरती किंवा त्यांची इकॉनॉमी कमी होते. दोन गोष्टी घडत आहे, एक तर अमेरिका आर्थिक निर्बंध पण लावतोय आणि दुसरी गोष्ट त्यांच्या युद्धामध्ये पण त्यांचं आर्थिक नुकसान होतंय. नंतर पुढची घटना घडते, हळूहळू लोकांना काय होतंय की हळूहळू लोकांना ह्या मुस्लिमिक देशावरती किंवा तिथल्या कट्टरवादावरती ते नकार देत आहे आणि पाश्चिमात्यांकडे म्हणजे त्यांची सुरुवात होते की पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला सुरुवात होते. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की आता जर इराण आणि अमेरिकेचं युद्ध होतंय तर इराण सौदी अरेबिया आणि UAE यांच्यामध्ये का बरं हल्ले करतोय यांच्यावरती. त्याच्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा. मुस्लिम मध्ये दोन पंथ आहे, एक शिया आणि सुन्नी. शिया पंथाचं नेतृत्व करतोय इराण आणि सुन्नी पंथाचं नेतृत्व करतोय सौदी अरेबिया. नंतर दुसरी गोष्ट आहे, 1973 ला जेव्हा ऑइल क्रायसिस होतो म्हणजे तेलाचे भाव खूप वाढतात तेव्हा अमेरिका आणि सौदी अरेबिया आणि इतर गल्फ कंट्री यांच्यामध्ये करार होतो. त्याच्यानुसार पूर्ण तेलाचा व्यापार हा डॉलरमध्ये होणार असं त्यांच्यामध्ये ठरतं. त्या बदल्यात अमेरिका त्यांना सशस्त्र सेना किंवा संरक्षणाची टेक्निक द्यायचं मान्य करतो. त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की हळूहळू सौदी अरेबिया आणि UAE हे देश अमेरिकेच्या जवळ जाणार आहे आणि कट्टरतावादामुळे इराण हा देश अमेरिकेपासून किंवा अमेरिकेच्या विरुद्ध कार्य करतोय. त्यानंतर पुढची महत्वाची घटना हा आहे, मग इस्रायल काय या युद्धात उडला गेलेला आहे, तर हा आपण मॅप बघू शकता, हा इराण आहे. त्यानंतर हा इराक, सिरिया, हा सौदी अरेबिया. त्यानंतर हे जे बघतायत हे आहे इस्रायल. इराणने काय केलंय, इस्रायलला विरोध करण्यासाठी विविध जे दहशतवादी संघटना आहेत त्यांना पूर्णपणे फंडिंग करण्याचं कार्य व त्यांना शस्त्रास्त्र देण्याचे कार्य हा करतोय. मग तीन महत्वाच्या संघटना आहेत ज्या ह वरून सुरुवात होतात. एक तर आहे यमन मधली हुती. कोणती संघटना? हुती. त्यानंतर दुसरी आहे लेबनॉन देशामधली हिजबुल्लाह. आणि इस्रायल देशातली आपण बघू शकतो हमास. या तिन्ही संघटनांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचं काम कोण करतोय? इराण. आणि आपल्याला नुकतंच माहिती आहे 2023 साली जेव्हा हमासने इस्रायलवरती आक्रमण केलं तेव्हाच आपल्याला एक अंदाज आला होता की हे संघर्ष मोठा वाढणार आहे आणि हेच कारणीभूत आहे या गोष्टीला. आणि सध्या आता काय झालेलं आहे, एवढ्यामध्ये इराणमध्ये त्यांच्या तिथल्या सरकारविरुद्धच आंदोलन होत आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला असं वाटतं की आपण आता या सरकारला उलथून आपल्या हिशोबाने किंवा आपल्या पद्धतीने चालणारं सरकार आपण तिथे स्थापन करू शकतो. तर ही होती या युद्धाची पार्श्वभूमी. आपण प्रयत्न केला आहे की सोप्यात सोप्या भाषेमध्ये नेमकं का युद्ध घडते, युद्धाला कारणीभूत काय आहे, या सगळं बघण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.